हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, मानधन आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. कंगवा व शिकवाचे मानधन मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, कंगवा व शिकवा योजनेचे मानधन मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. असं कसं मिळत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही, असं कसं मिळत नाही, मिळाल्याशिवाय राहत नाही, असा कसा मिळत नाही. मिळाल्याशिवाय राहत नाही. नेवजाबा हितकर्णी महाविद्यालयांची विद्यार्थ्यांची समस्या आहे की मागील 1 वर्षापासून कंगवा आणि शिका या योजनेचा त्यांना मानधन मिळालेलं नाही आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटातून जावं लागत आहे. म्हणजेच एकीकडे शिक्षण आणि दुसरीकडे घरची जबाबदारी, परंतु तरी देखील कंगवा आणि शिका या योजनेचा पैसा त्यांना अजूनही मिळालेला नाही आहे. म्हणून आज आपण त्याच्या समस्या जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांना अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागतो आहे. शिवानी, ही जी योजना आहे कंगवा आणि शिका यांचं तुम्हाला जो मानधन मिळालेला नाही आहे, तर या बाबतीत तुम्ही आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य किंवा विद्यापीठातील कोणत्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधले आहात का या बाबतीत? हो, आम्ही साधलो आणि आता साधूनही आलो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की युनिव्हर्सिटी लगातार फॉर्मॅट चेंज करून, जसं त्यांनी हार्ड कॉपी पाठवली होती हँड बाय हँड युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्यांनी म्हणाले आहेत की सॉफ्ट कॉपी पाठवा, मेल पाठवा, नेहमी फॉर्मॅट चेंज करत आहेत असे प्रिन्सिपल सर आम्हाला सांगितले. असं एकदा झालेलं आहे की अनेकदा? खूपदा आम्ही सिग्नेचर करून दिलं, खूपदा आम्ही प्रेझेंटी म्हणून दिलं, खूपदा फॉर्मॅट बनवले आहे, खूपदा पाठवलं आहे, पण त्याच्यावर काही उत्तर नव्हतं. तेजस, यावर तुमचं काय मत आहे? बघा, ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी कुठेतरी विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावं या हेतूने प्रत्येक महाविद्यालयाअंतर्गत प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये कंगवा व शिका या योजना यशस्वीरित्या राबवण्यात आली. पण गेल्या 12 महिन्यापासून नेवजाबा हितकर्णी महाविद्यालयामध्ये या योजनेमध्ये सक्रिय असणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांचा मानधन मिळालेला नाही. एका महिन्याची गोष्ट नव्हती, मुळामध्ये 3 महिने गेले, 4 महिने गेले, असे करता करता तब्बल 12 महिन्याचा कालावधी लोटला. आज तोंडावरती अवघ्या 3 दिवसावरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे, पण अजूनही या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये या मानधनाचा 1 रुपयाही आलेला नाही. यांनी एक्झामचे फॉर्म भरलेले आहेत, स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय, याच्यामुळे त्यांना विविध अडचणींचा आर्थिक सामना करावा लागला. तरी मात्र हे कुठेतरी अपेक्षेमध्ये होते की युनिव्हर्सिटी आम्हाला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मदत करेल, पण युनिव्हर्सिटीने अथवा महाविद्यालयाने याच्याकडे कुठेतरी डोळाझाप केलेला आहे.